ए हॅलो, काय चाललंय तुझं? पाणी पिते. मूर्ख आहेस का? मी काय विचारते आणि तू काय उत्तर देतेयस? कोणत्याही गोष्टीला घेऊन तू अजिबात सिरियस नाहीयेस. एक मिनिट, काय झालं एवढं का ओरडताय? आणि ऐकायला येतं मला, ओरडायची गरज नाही. कान चांगले आहेत माझे. कान चांगले असून उपयोग नाही, बुद्धी पण चांगली असावी लागते. कोण? कधीतरी पॉइंटवर येऊन बोला ना. इनडायरेक्टली बोलायची काय गरज आहे? एवढा काय झालाय फायरिंग करायला? तुझ्यामुळे माझा प्लॅन फसलाय आज. हसणारच ना, तुमचा प्लॅन होता तो. ए हॅलो, माझी मस्करी नाही करायची हा. बी इन युअर लिमिट्स. ज्या कामासाठी आली आहेस ना, त्या कामावरून फोकस शिफ्ट होतोय तुझा. माझ्या प्लॅनच्या अकॉर्डिंग गेलीस तरच सक्सेसफुल होशील. इकडे निरंजनी कुटुंबाला ओळखते मी चांगलं. प्रत्येकाची नस माहिती आहे मला. त्यामुळे माझाच प्लॅन एक्झिक्यूट करायचा, कळलं? एक मिनिट, हे जरा अति होतंय असं नाही वाटत का तुम्हाला? मी मान्य आहे की तुम्ही मला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मग तुम्ही मला इंट्रोड्यूस केलं ह्या घरात, सगळं मान्य आहे. बट इट्स माय लाईफ. त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हे माझं मला कळतं. आणि असे फुसके प्लॅन बनवले तर ते फेलच होणार ना. फुसका प्लॅन? ओ मग ठीक आहे, आता एक बुलेट प्रूफ प्लॅन बनवते आणि उद्याच्या उद्या तुला या घरातून बाहेर काढते. चालेल ना? काय सांगणार? मग लिमिटमध्ये राहायचं आणि मी सांगेन तेच ऐकायचं. जर मला तुझ्यावर, तुझ्या इंटेन्शनवर एवढी पण शंका आली ना, त्या क्षणी तुला या घरातून बाहेर काढेन मी स्वतः. लक्षात ठेवायचं. मॉम, काय झालं? सगळ्यांना एकदम अचानक बोलवलंस? बस ना. सो रामनवमी येते आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी आपल्याकडे पूजा असते. यावर्षी सुद्धा आपण करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे, गेली अनेक वर्ष माझं असं एक स्वप्न आहे की या घरात पाळणा हलावा. पण ते काही होताना मला दिसत नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. अमृता, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. शेवटी काही गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात. हो ना, आणि कोणीही जाणून बुजून किंवा मुद्दामून करत नाही ना. नाही, ते कळतंय मला. तुमचं म्हणणं काय आहे नेमकं ते मला कळतंय. पण तरी सुद्धा माझ्या काही इच्छा आहेत ना. एवढा चांगला बिझनेस आहे आपला, एवढं मोठा एम्पायर आहे, 2-2 सुना आहेत मला, पण वारस नाही. ठीक आहे, हरकत नाही. दरवर्षीच्या या रामनवमीच्या पूजेच्या निमित्ताने घरात पाळणा हलतो, त्यावर समाधान मानेन मी. हरकत नाही. मग मी एक सांगू? बोल ना. या सगळ्यावरती एक सोल्युशन आहे. तुला हवंय की या घरात पाळणा हलावा? तुला काय, आपल्याला सगळ्यांनाच हवंय. आणि जगन्नाथजींनी सांगितलं होतं की या घरात फक्त एका व्यक्तीमुळे पाळणा हलू शकतो. इतक्या वर्षात तुझ्या घरात पाळणा हल्ला नाही. या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला. नाव जगन्नाथ सांगणार नाही. ती म्हणजे सावली होईल. त्यामुळे तिला जर पूजेसाठी आपण बसवलं तर. सोहम, जरा जास्त बोलतोयस असं नाही वाटत तुला? लहान तोंडी मोठा घास घेतोयस. तुझ्या अनेक चुका मी माझ्या पदरात घेतल्यात, पण हे जरा जास्त होतंय. हे बोलायचं धाडसच करतोयस तू. तुला माहिती आहे मला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि तिला मी या घरचा सदस्य मानत नाही.
आणि तिच्याकडून माझ्या घराला काही मिळेल ही अपेक्षा मी तिच्याकडून अजिबात करत नाही. अस्मी, अस्मी, अस्मी. हा काय मूर्खपणा चालवलायस? काय झालंय? एवढं का ओरडताय? बसा इथे. बसा. अहो बसा हो. आज तुम्ही मला तुमच्या खोलीत पाठवलं होतं हो ना? तिथे मला एक गोष्ट सापडली. काय माहितीये? आपलं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आणि माझ्यामधलं. यात असं लिहिलंय की सारंगच्या जवळ जायचं नाही, बाळाला जन्म द्यायचा नाही, या घरात पाळणा हलता कामा नये आणि बऱ्याच अशा टर्म्स अँड कंडिशन्स लिहिल्यात. हे हॅलो, हे सगळं आत्ता माझ्या समोर मांडून काय सिद्ध करायचंय तुला? आणि मुळात ह्या सगळ्याचं काय करणार आहेस तू? तुमचा आवाज जरा वाढतोय, व्हॉल्यूम कमी करा. कारण मला जर काही झालं ना तर तिलोत्तमा मेंद्रे समोर तुमचं भांड फोडून टाकेन मी. आय सी. ब्लॅकमेल करतेस असं वाटतंय का? ब्लॅकमेलच समजा. आणि कसं आहे, कंट्रोल कधीही आपल्या हातात असलेलाच बरा. म्हणून म्हटलं गोष्टी जरा ताब्यात घ्याव्या. जास्त हवेत जाऊ नकोस, लिमिटमध्ये राहा. या घरात माझ्या विरोधात जाऊन तुला तुझं स्थान निर्माण नाही करता येणार. ते पुढचं पुढे बघू. काय आहे, माणूस कधीही प्रॉब्लेम मध्ये आला ना तर त्याचं सोल्युशन तो स्वतः शोधून काढतो. इट्स नॉट अ बिग डील. मला एवढंच म्हणायचं होतं की माझ्याशी नीट वागायचं, तरच मी तुमच्याशी नीट वागायचा विचार करेन. नाहीतर मेहेंदळे कुटुंबासमोर तुमचं सत्य आणणं माझ्यासाठी फारसं कठीण नाही. एखाद्या मुलीबद्दल एवढं सगळं माहीत असून शांत बसणारी मेहेंदळे कुटुंबाच्या घरची सून कशी असू शकते? बरोबर ना ऐश्वर्या मेहेंदळे? सारंग सर. हां काम झालं? चाललीस? झालं ना काम? काम करण्यासाठी या खोलीत येतेस तू. काम झालं, आता कशाला थांबशील? जाशील तू आता. हे मेंदळे तुला किती पगार देतात? मेंदळे पगार किती देतात? काय बोलताय तुम्ही? माझं काही चुकलं का? मग गुन्हा केलायस तू. सकाळी सकाळी कॉफी आणून दिलीस. चेहऱ्यावर एक स्माइल पाहिजे ना. सॉरी. चक्कर येते. नाही, गुड मॉर्निंग. मी ते कामाच्या गडबडीत. मला नको विसरू. अप्पू बरं आहे? हो, घरी आणलं आता त्याला. तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. तुम्हाला कसं कळलं? बोल ना. मग काय बोलायचं ते माहिती नाही मला. हां, रामनवमी येते.
माहेरी जायचंय. नाही तिकडे नाही जायचंय, पण दादा ना घरी कार्यक्रम करतो सेवा म्हणून. पण आम्ही आता दोघं पण इकडे जाऊ तर त्याच्या हातून सेवा नाही होणार. म्हणून मी असा विचार करत होते की तो कार्यक्रम इथे करायचं. इथे करायचं ना? हेच विचारायचं होतं ना? मग कर ना. कशाला घाबरतेस? हा, दरवर्षी आपण पण कार्यक्रम करतोच. यावेळेला सगदेव दादाला तसं पाहिजे तसं करूयात. मी बोलतो, सगळ्यांची काळजी नको करू. झालं? आता स्माइल करशील? गुड मॉर्निंग. थँक्यू. येते मी. खुश दिसतेस. तसं काही नाहीये. सारंगच्या आसपास असलीस की चेहऱ्यावर वेगळा ग्लो येतो ना तुझ्या. खुश असतेस. एक मिनिट, माझं बोलणं संपलं नाही अजून. मला घरातले कामं आहेत. तेच कर तू. तेवढंच करत बस. मी बसते मस्त सारंगच्या मिठीत. भीती वाटली. तसंही इथे थोडेच दिवस आहेस तू अजून. पण जितके दिवस आहेस तितके दिवस घाबरत घाबरत जग हा तू. आणि तुझे दिवस मोजायला सुरू कर आता. फार विश्वास आहे ना सारंगवर तुझा? सारंग सरांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी विश्वास वाटतो मला. आणि जो माणूस आपलं कर्तव्य पाळायचं म्हणून स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन मला या घरात जागा देऊ शकतो, माझ्याशी सन्मानाने वागू शकतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाहीस मी. आणि हाच विश्वास मी जर तोडला तर बघा, डेंजर आहे मी. सुंदर आहे, तरुण आहे. तुझ्या माझ्या सारंगला अशी पट्टीत घेऊ शकते, जसं पहिल्या भेटीत केलं होतं ना, अगदी तसंच. तरीही तुला त्याच्यावर विश्वास आहे? हो आहे. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, ते तुझ्या जाळ्यात फसणारच नाहीत. विठ्ठलाने माझं आयुष्य त्यांच्यासोबत जोडलंय ना, म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी लिहिलं असणार. बाप रे, आदर्श नारी अँड ऑल दॅट. हा अगं, स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसा. साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहिती आहे ना तुला? मग सारंग काय आहे? एकदा का मी माझं मोहिनी अस्त्र त्यावर पाडलं ना की तो पाघळणारच. तो मला नाकारूच शकत नाही. आता जर मी तुला सांगितलं की तू हे कर, हे करू नकोस, तर तू माझं ऐकणार आहेस? प्रश्नच येत नाही तुझा ऐकण्याचा. मग तुला हवं ते कर, कारण माझ्या विठुरायावर आणि माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. बघूया तुझा विश्वास किती टिकतोय ते. विश्वास ठेवणार, 100% विश्वास ठेवणार. मी आहे ना, फक्त क्वालिटी कंट्रोलमधनं तुमचं रॉ मटेरियल पास होईल ह्याची काळजी घ्या. नाही नाही, मी आहेच, पण तुम्ही काळजी घ्या. काय? हळद मार्केटमध्ये प्युअर हळद अवेलेबल आहे का? नाही ना, मग करा की मिक्सिंग, काय प्रॉब्लेम आहे? सिगरेटची आली तरी चालेल. रूपम कॉस्मेटिक्स अजून रांगते त्यात, बाकीचे पळत आहेत. आणि आमच्या घरी प्रॉफिटेबिलिटीच फक्त बघितली जाते, बाकी काही नाही. हां नाही, ते मिक्सिंगचं फक्त लक्षात ठेवा आणि ते तुमच्याजवळच ठेवा. बाकी कोणापर्यंत पोचलं नाही पाहिजे. फारच घाबरता तुम्ही.
मी आहे ना, घेईन सांभाळ. ठेवू? असं चोरून ऐकत होतीस का मी काय बोलतोय ते? मुद्दाम ऐकायला म्हणून आले नव्हते. मुद्दाम काय? मुद्दाम ऐकलं, चुकून कानावर पडलं नाही असं काय करायचं. कानावर पडलं ना तरी विसरून जायचं. कळलं? पण कानावर पडलो. तेच विचारतो ना, काय कानावर पडलं तुझ्या? जे काय पडलंय ना ते एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कळतं का आपल्याला ह्यातलं काही? तसंही बिझनेस मॅटर आहे. तुला काय कळणार त्यातलं? बिझनेसचं काही कळत नसलं तरी तुम्ही काय बोलत होतात हे कळलं. तेच विचारतो ना, काय कानावर पडलं तुझ्या? चोरून ऐकतेस का मी काय बोलतो ते? मी तुझ्या कामात ढवळाढवळ करतो का? तू केर लादी कचरा करतेस, मी तुला सांगायला येतो हे असं नको करू, असं कर असं कर असं सांगायला येतो का मी? कर ना, घरकाम काय करतेस ना शोभतं तुला. माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, कळलं का? मी काही चुकीचं तर करत नाही आहात ना? नाही म्हणजे आधीच आईंचा सारंगवर विश्वास आहे तुमच्यापेक्षा जास्त. बस. तुझ्या कामांकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष द्यायला जाऊही नकोस. मी काय करतो, कसं करतो बघायचं पण नाही. आलं ध्यानात? बाजूला बाजूला हो. रश्मी, फोन केला होतास तू? काम होतं का काही? काय वेडेपण आहे हा? जर काही काम नसेल तर सांग मला, मी निघतो. अगं, स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसला. साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहिती आहे ना तुला? विठुराया, माझा माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास तूच माझ्या मनात दाखवलास. ते खूप चांगले आहेत रे, पण ती अस्मी आहे ना, तिचे हेतू वाईट आहेत. पण मला माहिती आहे सारंग सर तिच्या जाळ्यात कधीच बसणार नाहीत.